बदलापूरच्या घटनेची दौंडमध्ये पुनरावृत्ती झालेली आहे। शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करून अत्याचार करण्यात आलेला आहे। दौंड तालुक्यातल्या एका शाळेत हा सगळा प्रकार घडलेला आहे। अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करून विद्यार्थिनींवर अत्याचार करण्यात येतोय। पोलिसांकडून शिक्षकांचा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे। चौकशी सुद्धा सुरू आहे। मळद गावातील नवीन माध्यमिक विद्यालय या शाळेमधील आज एका पालकाने आमच्याकडे तक्रार दिलेली आहे की त्यांच्या मुलीसोबत शाळेतील एका शिक्षकाने विनयभंगाची घटना केलेली आहे, प्रकार केलेला आहे। त्याच्यावरून आम्ही त्यांची तक्रार घेतलेली आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आतापर्यंतच्या माहितीनुसार तर आमच्याकडे जशी माहिती आली त्याच वेळेस तात्काळ आमचे पोलीस निरीक्षक गावात पोहोचलेले आहेत आणि पुढची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे। की आपल्या जिल्ह्यात दौंड मधून मला काही पत्रकारांचे फोन आले, मळद दौंड तालुक्यामध्ये फोन आले। मी एसपींशी बोलले। एसपींनी मला सांगितले की ते सगळी माहिती घेतात। मी स्वतः उद्या दौंडला जाणार आहे। काय परिस्थिती आज ते सगळे पोलीस आणि ती यंत्रणा सगळी माहिती काढते। मी म्हणलं की मी आज येऊ का तातडीने? ते म्हणले ताई थांबा जरा, आम्हाला आधी सगळी माहिती घेऊ द्या। त्यामुळे अशा विषयांमध्ये आम्ही जे समाजात लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो, आम्ही याबाबतीत संवेदनशील असलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।